तर लास्टचा माझा व्हिडिओ होता तो 8 दिवसाआधीचा होता. खूप जास्त लेट होत आहे, पण आता कायच करणार. तर आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की केसर ढाब्याला नक्की भेटते आणि तिथे हे मिळालेले सगळे अवॉर्ड आहेत. त्यानंतर सकाळी उठून आम्ही नाश्ता वगैरे केला. तर नाश्त्यामध्ये आता जर आपण पंजाबमध्ये असू तर कायच असणार आहे. तर आम्ही छोले कुलचे घेतलेले होते. त्यानंतर हा होता अमृतसरी पराठा. त्यानंतर आलू पराठासुद्धा आम्ही मागवलेला होता. आणि हे सगळं बघताना म्हणजे खाताना असं कळलं की जो अमृतसरी कुलचा होता ना, तो कुलच्याचं बॅटर परत त्यामध्ये आलूचं मिश्रण आणि मग तो पूर्ण असा तुपात तळून आल्यासारखा वाटला आम्हाला. आणि मस्त खाऊन मस्त पोट भरलं आम्ही. त्यानंतर मी ड्रायफ्रूटच्या एका शॉपमध्ये गेलेलो, तिथून काही विकत घेतलेलं होतं. आणि मग आम्ही आलो होतो चंदीगडला, कारण आम्ही चंदीगडला इथे आमची केंद्रशासित जे आहेत गव्हर्नमेंट आहेत त्यांचे रूम्स अवेलेबल असतात. तर ही आमची रूम होती. आम्ही चंदीगडला एक रात्र स्टे करणार होतो. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो. आणि इथे मुलांची मस्ती, रूम तर खूप छान होती, तर थोडीशी मजा मस्ती होणारच. आणि हो, आम्ही तिथे खूप सारं ठरवलं की चला आपण ह्याच्या रील्स बनवूया. पण ह्या रील्स आमच्या काही कंप्लीट झाल्या नाही, कारण की तिकडे गेल्यावर आम्ही विसरूनच गेलो की आपण सुरुवात केली आहे काहीतरी आणि त्याला आपल्याला एंडसुद्धा करायचं आहे, पण ते राहिलं. आता जे आपलं एवढं लक्ष नसतं त्यामुळे या गोष्टी आपल्याकडनं काही होत नाही. आणि तिथे जेवणाचं हे सुद्धा होतं, हॉटेल होतं छोटंसं, पण खूप सुंदर जेवण होतं. म्हणजे आम्ही जे कुलचे छोले हे सगळं खाल्लं होतं ना, ते थोडं डायजेस्ट होणं कठीण जातं आपल्याला. त्यामुळे खूप साधी कोबीची भाजी, वरण भात आणि एवढं सुंदर जेवण, मस्त जेवण झालं. त्यानंतर रात्री थोडासा वॉक केला आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि मग आम्ही रात्री 2 ते 2:30 वाजता निघालो होतो आमच्या प्रवासाला. तर आम्ही रात्रीचा प्रवास जास्त प्रिफर केलेला आहे, कारण की प्रत्येक ठिकाणातली इथली जर्नी ना 6 ते 7 तास 8 तास अशा प्रकारची आहे. आणि इथे स्पीड लिमिट असते, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागतो. तर सगळं व्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी रात्रीचा प्रवास आम्ही प्रिफर केलेला होता. तर तो व्यवस्थित पार पडला. आणि सकाळचं दृश्य असतात आणि असे छान छान दृश्य बघायला मिळतातच आपल्याला. त्यानंतर मध्ये एका ठिकाणी थांबून आम्ही मोमोजसुद्धा खाल्लेले होते. म्हणजे जवळजवळ आम्ही 4-5 वाजताच मोमोज खाल्ले होते. आणि आता इथे पहाट होते आणि आम्ही आता निघालेलो आहोत मनालीच्या दिशेने. चंदीगडला एक म्हणजे थोड्या वेळासाठी थांबलो आणि मग आम्ही निघालो मनालीच्या दिशेने, कारण की तिथूनच प्रवास खूप मोठा होता. जवळजवळ 8-9 तास लागणार होते आम्हाला. तर आरामात करायचं होतं. तर मनालीला जायच्या आधी आम्हाला लागलं होतं कुल्लू. तर कुल्लूला काही ॲडव्हेंचर आहेत, तर आम्ही ते ॲडव्हेंचर करायला गेलो होतो. तर इथे गार्गी आणि मी थांबलेलो होतो आणि म्हणजे माझे मिस्टर आणि वेदांत गेला होता पॅराग्लायडिंग करण्यासाठी. तर सकाळची तर इथे पॅराग्लायडिंगसाठी ते दोघं गेलेले होते, म्हणून आम्ही इथे वेट करत होतो. मलाही म्हटलं होतं की चल, पण मी सापुताऱ्याला पॅराग्लायडिंग केलेली होती, त्यामुळे माझं इथे परत काही मन नव्हतं आणि परत गार्गीला कुठे सोडून जाणार, त्यामुळे अजिबात इच्छा नव्हती माझी. आणि भीती पण वाटत होती खरं सांगायचं तर, कारण की हे जास्त हाईटवर होतं, खूप जास्त हाईटवर होतं. तर एक जण येत होता आणि हे दोघंही काय, आणि एवढी जास्त थंडी होती ना तिथे की मला दुसरं खरं सांगते काही सुचत नव्हते की आपण काही ॲडव्हेंचर केले पण पाहिजे. खूप आग्रह केला होता पण माझ्याच्याने नाही झालं. तर इथे आधी वेदांतने केली. आणि हो, असे जर तुम्हाला व्हिडिओज बनवायचे असतील तर त्याचे ते लोक पैसेसुद्धा घेतात. आय थिंक आम्ही आता ह्या दोघांचे व्हिडिओ बनवले तर बार्गेनिंगसुद्धा करावी लागते या सगळ्या गोष्टींमध्ये. तर 500 रुपयांमध्ये आम्ही दोघांचे व्हिडिओ घेऊन टाकले होते. एकाचे 500 रुपये म्हटलं होतं, पण मग त्यांनी दोघांचे 500चे दिले आम्हाला, कारण हे व्हिडिओ मस्त असतात. म्हणजे आपला एक लाईफ टाईम मेमरी असते ना ह्या सगळ्या गोष्टींची, त्यामुळे आम्ही हे व्हिडिओ घेतलेले होते. आणि बघा मस्त मिस्टरांनी पॅराग्लायडिंग केली. घरी खाली आल्यावर म्हणाले एवढी थंडी आहे, त्यांचे हात वगैरे ना असे गारटले होते. तोपर्यंत आम्ही हँडग्लोव्ज विकत घेतलेले नव्हते, त्यामुळे आमच्याकडे हँडग्लोव्ज नव्हते. तर त्यांचे हात असे म्हणतात ना आकडून जातात, त्या टाईपमध्ये झालेलं होतं. यांना बघूनच मी खुश झाली होती. म्हटलं मला नाहीच करायची. मला आल्यावर पण म्हणाले आता गार्गीकडे आम्ही थांबतो, तू जाऊन पॅराग्लायडिंग कर. म्हटलं नाही, मला नाहीच करायची. एवढं उंचावरून उड्या मारण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. आणि एक अनुभव घेतला होता, त्यामुळे आता मला परत नव्हता तेवढा इंटरेस्ट. पण तुम्ही लोक जात असाल तर नक्की करा, कारण की तिथे पुढे म्हणजे आम्ही जे ऐकलं होतं की तिथे पॅराग्लायडिंग ह्या त्या गोष्टींना सध्या बंद होत्या मनालीमध्ये. त्यांचे काहीतरी पर्सनल वाद चालू आहेत तिथे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी बंद होत्या. त्यामुळे आम्ही या सगळ्या ज्या आहेत ते कुल्लूला करून घेतल्या होत्या. आणि या दोघांना हे ॲडव्हेंचरच जास्त महत्त्वाचे वाटत होते. तर अशा पद्धतीने दोघांचे हे झाले. आणि आय थिंक हे मिस्टर माझे खाली येतात. फुल आरडाओरड आणि सुकळं मस्त चालू होतं.
तर मजा. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो अजून एक ॲडव्हेंचर करायला, ते म्हणजे होतं रिव्हर राफ्टिंग. हे तर आम्हाला करायचंच होतं. त्याच्यामध्ये म्हटलं गार्गी अलाउड आहे की नाही माहीत नाही, पण गार्गी अलाउड होती. आणि हे जे ते मला कपडे दिसतात ना असे एकदम पिवळे धमक, तर हे ॲज अ रेनकोट सारखे आहे, जेणेकरून पाणी जेव्हा उडतं तेव्हा तुमचे कपडे ओले होणार नाही, त्यामुळे हे कपडे दिलेले होते. आणि खूप जास्त थंडी होती. तुम्हाला ऊन जरी दिसत असेल ना तरी खूप थंडी होती आणि पाणीसुद्धा तितकंच गार होतं एकदम. टेम्परेचरच तेव्हाचं तिथले सकाळचं एकदा टेम्परेचर कमी असतं, तर त्यामुळे जास्तच होतं. आणि आम्ही फर्स्टच होतो रिव्हर राफ्टिंग करणारे, पण आजूबाजूचा नजारा आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर होत्या आणि आम्ही रिव्हर राफ्टिंग खूप मस्त एन्जॉय केली. याचेसुद्धा तुम्ही व्हिडिओ आणि फोटो घेऊ शकता. जो तुमचा नाविक असतो ना तोच तुमचे फोटो व्हिडिओ घेतो, कारण की त्याच्या डोक्यावर काय म्हणतात त्याला, ते कॅमेऱ्याला ना प्रो कुठला तरी कॅमेरा असतो, त्याचं नाव, अरे यार कसं असतं ना जेव्हा काहीतरी बोलायला जातो तेव्हा ते नाव, गोप्रो, यस, गोप्रो असतो. तर तो लावलेला असतो, त्यामुळे तो तुम्हाला विचारतो तुम्हाला करायचं आहे का काय असेल. त्याच्यामध्ये पण बार्गेनिंग होते आणि बार्गेनिंग करून झाल्यानंतर मग तो आपला कॅमेरा ऑन करतो आणि मग सगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू करतो. तर अशा पद्धतीने हा तर माझ्या व्हिडिओतला माझ्या मोबाईलमधला आहे हा व्हिडिओ, कारण की मग लोक जे असतात ते आपले मोबाईल्स वगैरे घेऊन टाकतात, पाण्यामध्ये ओले होऊ शकतात, किंवा तुम्ही तुमच्या रिस्कवर घेऊ शकता मोबाईल अशा पद्धतीने. तर आमची ही राईड अशी सुरू झालेली होती आणि खरंच मजा आली. जी तुम्ही एकदमच उथलफुथलवाली रिव्हर राफ्टिंग बघता ना ती आय थिंक ऋषिकेशला आहे. इथे तुम्ही ऑल फॅमिली शांततेने व्यवस्थित करू शकता. याच्यामध्ये 2-4 पॉईंट किंवा 5-6 पॉईंट असे येतात की जेव्हा ती तुमची बोट पूर्णपणे हलते आणि मग असं वाटतं की बस आता अडकतोय की काय, अशा पद्धतीचं असतं. त्यांनी सगळे दगडं आहेत, तर त्यामुळे ते तशा गोष्टी होत असतात. तर आम्ही मस्त गाणी म्हणत गात आरामात रिव्हर राफ्टिंग सुरू केलेली होती. आणि हे बघा, हे त्याच्या गोप्रोमधून घेतलेला व्हिडिओ आहे हा. तर त्याची क्लिअरिटी खूप छान येते, आजूबाजूचं पिक्चर खूप सुंदर येतात आणि खरंच मस्त व्हिडिओ येतात त्याचे. तर एकदाच आपण काय परत करत नाही, त्यामुळे एकदा यामध्ये पैसे गेलेले चालतात. पण माझी तरी इच्छा होती की आपल्याकडे असावा हा, म्हणून मग मी म्हटलं आम्ही पण याचासुद्धा घेतला. आणि याच्यामध्ये पण बऱ्यापैकी बार्गेनिंग होते. सो प्लीज कधीही जर समोरचा म्हणत असेल ना तर हो म्हणू नका, बिंदास बार्गेनिंग करा. आरामात बार्गेनिंग होते. कधी आपल्याला स्वस्त पण पडतं, कधी महाग पण पडतं, पण बार्गेनिंग केल्याशिवाय ह्या गोष्टींपुढे जाऊच नका, मी असंच म्हणेन. यस, मजा आली. ते लोक आपल्याला छान हे सुद्धा करायला लावतात. तसं आपलं आपण हे जे करतोय ना बोटिंग, आम्ही जे करत होतो ना त्याचं काही घेणं देणं नव्हतं. तो स्वतःच व्यवस्थित चालवत होता. जस्ट आपल्याला फन म्हणून असं वाटतं की आपण चला आपणच चालवतो आहे, असं काहीतरी आनंद देण्यासाठी असतं. नाहीतर आपल्या हातून हे काही होत नाही. त्यांचे ते ट्रेनी लोक असतात आणि ह्यांची ट्रेनिंग असते रिव्हर राफ्टिंगची. तर अशा सगळ्या गोष्टी असतात या. आता वेद्यांमध्ये क्रेज आला आहे की मम्मी ऋषिकेशला जाऊन आता तशीवाली रिव्हर राफ्टिंग करायची आहे. तशावाल्या रिव्हर राफ्टिंगमध्ये आय थिंक मला नाही वाटत की तिथे गार्गी अलाउड असेल, कारण की ती खूपच उथलपुथलवाली असते आणि ती बघून तर मीही घाबरते. मला नाही वाटत की मी सुद्धा जाऊ शकेन. एवढी ठीक आहे माझ्यासाठी. मी मजा केली यामध्येच. उस गली से अभी तो गुजरना.
पीछे जाओ सर, आप आराम से बैठे बैठे जाना पीछे। गुड़िया नीचे बैठे रहो। हाँ आप भी जाओ पीछे में, उसमें ले जाओ पीछे। हेलो हेलो यो नहीं जाना, आप हो गया बेटा। ए गुड़िया बैठ बेटा, बैठ, जा रहा है बेटा। ए बेटा टॉप में बैठ, टॉप में बैठ, टॉप में रस्सी पकड़, रस्सी बाहर का रस्सी। हाँ नहीं नहीं डर वाली बात नहीं है। चलो ऊपर हो जाओ, हाथ खड़ा करो सब लोग। आ जाओ जी, आ जाओ, आ जाओ। देखो प्लेन आ रहा है, जहाँ से हमने राफ्टिंग किया है वहाँ पे सामने से। हाँ छोटा प्लेन है। हेलो चलाइए आप लोग, चप्पू चलाना है तो, नहीं चलाना है तो रहने दीजिए। ठीक है। काय नाही मस्त पाणी द्यायचं तू, म्हणून तर आणलं तुला। हे मला पण आलं। चलिए चलिए, गाना गाते हुए राफ्टिंग करते हुए सर मैडम। चले हम जोर जोर में गगन से। तर अशा प्रकारे आमची ही राफ्टिंग संपलेली होती आणि याच्यामध्ये पण ना अर्धा तास 1 तास अशा पद्धतीचं असतं, तर आम्ही 1 तासाचं घेतलेलं होतं आणि मस्त आता पुढे निघालेलो आहोत आम्ही मनाली।